नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा आचारसंहितेमुळे थांबलेली होती, तरी पण काही 1 ते 2 महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे। तर आपण आरोग्यसेवक टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे हा आरोग्यसेवकच्या 40 तांत्रिक प्रश्नांसंबंधित आहे। तर आपण 300 रुपये फीमध्ये 50 टेस्ट IBPS पॅटर्ननुसार करतो तर देतो मुलांना। आतापर्यंत 26 ॲडमिशन झालेले आहे। तर आपण टेस्ट सिरीजचे प्रश्नाची क्वालिटी कशी असते हे मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून एक कोणतीतरी टेस्ट घेऊन त्याचे प्रश्न तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्याच्यावरून तुम्ही पॅटर्न समजून घेऊ शकता। तुमचा जर अभ्यास झाला असेल करता असेल तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा घेऊ शकता। तर पूर्ण टेस्टच्या लिंक तयार आहेत मित्रांनो। ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ते संपर्क करू शकता माझ्या नंबरवर। तर आपण 40 प्रश्न अवघ्या 10 मिनिटांमध्ये वाचन करून घेणार आहोत। याच्यावरून तुम्ही पॅटर्न समजून घ्या। सगळे प्रश्न हे CBSE आणि NCERTच्या बुकमधून काढलेले आहेत आणि IBPS कंपनी जी आहे हे गुगल भाषांतरितच प्रश्न विचारते, त्याच्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये सर्व प्रश्न गुगल भाषांतरितच असतात। पूर्ण टेस्टच्या लिंक तयार आहेत। तर आपण याच्यातली एक प्रश्नपत्रिका घेणार आहोत विश्लेषणासाठी। यापूर्वी आपल्या पशुधन प्रवेशकमध्ये 75 पेक्षा जास्त मुलांची निवड झालेली आहे टेस्ट सिरीज घेणाऱ्या। त्यावेळेससुद्धा IBPS पॅटर्ननुसारच आपली टेस्ट सिरीज होती। तर लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करू। याच्यामधली आपण कोणतीतरी एक प्रश्नपत्रिका घेऊया। तुम्हाला कोणतेही ॲप डाउनलोड करण्याचं काम नाही टेस्ट सिरीजसाठी, कमी फीमध्ये आहे। माझी 2 वेळेस आरोग्यसेवकपदी निवड झालेली होती, तर त्याच्यामुळं विज्ञान विषय हा माझ्या आवडीचा विषय आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅटर्न समजून अभ्यास केलेला बरं। तर आपण एक प्रश्नपत्रिका घेऊ विश्लेषणासाठी। 27 नंबरची प्रश्नपत्रिका घेऊया आपण। याच्यामध्ये 40 प्रश्न आहेत। तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा 40 प्रश्न येतात। आतापर्यंत 9 मुलांनी 26 पैकी 9 मुलांनी ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे। टेस्ट सिरीजच्या 26 ॲडमिशन झालेले आहेत। तर परीक्षा कधीसुद्धा होऊ शकते, पण तुमचा अभ्यास झाला आहे का नाही यावरून तुम्ही टेस्ट सिरीज सोडून तुम्ही प्रश्न हे करू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ऑनलाईन परीक्षा आहे, ऑनलाईन सर्व आपला झालाच पाहिजे। तर ही प्रश्नपत्रिका आपली 27 नंबरची ही लाईव्ह प्रश्नपत्रिका आहे। टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला असे 5 पर्याय असतात। त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट संपल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोअर दिसते, चुकलेले बरोबर प्रश्नसुद्धा समजू शकतात। आपण आता डायरेक्ट या प्रश्नपत्रिकेची उत्तर पत्रिका बघून त्याचं वाचन करून घेऊया। एका विद्यार्थ्याने सोडवलेल्या प्रश्नाचं आपण विश्लेषण करून घेऊया डायरेक्ट। पहिला प्रश्न आहे, मॉन्टेक्स टेस्ट कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते? हा बायोलॉजी संबंधित प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय येतं, तर याचं उत्तर आहे TB साठी ही टेस्ट केली जाते। तर 2 नंबरचा प्रश्न बघूया। जर तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला जर तुमचा प्रश्न बरोबर आला तर तुम्ही चेक करू शकता। बरोबर आलेला प्रश्न हिरव्या रंगामध्ये असतो। 2 नंबरचा प्रश्न आहे, फिलेरियासिसचा कारक जीव कोणता आहे? हा पण प्रश्न बायोलॉजी संबंधितच आहे। तर याचं उत्तर आहे उचेरिरिया बॅनक्रॉफ्टी। 3 नंबर प्रश्न बघूया। असे पदार्थ जो शरीराचे तापमान वाढवतात त्यास काय म्हणतात? म्हणजे असे पदार्थ जे शरीराचे तापमान वाढवतात त्यास काय म्हणतात? तर त्यास पायरोजन असे म्हणतात। प्रत्येक प्रश्नामध्ये 5 पर्याय आहेत। जो प्रश्न नवीन असू शकतो त्याचे 4च पर्याय ठेवलेले आहेत। हॅडसन रोग आहे, तर या रोगाला समानार्थी कोणतं नाव आहे? लेप्रोसी। हा आपला प्रश्न आहे। जो आपले जे प्राण्याचे वर्गीकरण आपला जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यामधला हा प्रश्न आहे। पोरीफेरा शब्दाचा अर्थ काय आहे? जे आपले 17 टॉपिक दिलेले आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार, तर त्या 17 टॉपिकला अनुसरूनच टेस्ट आहेत। तर पोरीफेरा या शब्दाचा अर्थ छिद्रधारक असा होतो। खालीलपैकी पहिला बहुपेशीय प्राणी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्याचं चुकलं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न लाल रंगामध्ये आलेला होता। तर याच्यामध्ये आपण आपलं इथं कोणता प्रश्न चुकला आहे हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस दुसरं इथं आपलं रिव्हिजन होऊन जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्पंज। 6 नंबरचा प्रश्न आहे, उपसंघ प्रोटोझोआमध्ये काय समाविष्ट नाही? तर हायड्रा समाविष्ट नाही। साहजिकच आहे, हायड्रा ही जी वनस्पती जे आहे ही परभक्षे 7 नंबरचा प्रश्न आहे,
हा आपला आनुवंशिकता संबंधित जो टॉपिक आहे नवीन अभ्यासक्रमानुसार त्याच्यावरला प्रश्न आहे. अशा तुम्हाला एकूण 50 टेस्ट मिळतील मित्रांनो 300 रुपये फीमध्ये. तर जो आपलं जिओचं रिचार्ज आहे तेवढ्या फीमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जातील. परीक्षेच्या दिनांकापर्यंत टेस्ट सिरीज चालतील. 50 टेस्ट आहेत. CBSE आणि NCERT बुकमधून गुगल भाषांतरित प्रश्न आहेत. उत्क्रांतीच्या दृष्टीने आमच्यात अधिक साम्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चिनी शाळकरी मुलगा. आता काय आहे कसं आहे हे फक्त मी तुम्हाला प्रश्न आणि याचे उत्तरच देत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यावरून तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही स्वतःला हे करा. आणि हे सदर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश यासाठी आहे की आपल्या टेस्ट सिरीजमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि असा पॅटर्न असतो. तुम्हालासुद्धा पॅटर्न समजून जाईल. नंतरचा प्रश्न बघूया. मेंडेलिव्हने प्रयोगामध्ये व्हायलेंट फुले असलेल्या उंच वाटाणा वनस्पती आणि पांढऱ्या फुलाच्या लहान वाटाणा वनस्पतीचे प्रजनन होते. बघा, परीक्षेमध्ये गुगल भाषांतरित प्रश्न असतात, टेस्टमध्ये सुद्धा गुगल भाषांतरित प्रश्न असतात. सर्व संततीच्या व्हायलेट फुले येतात, म्हणजे सर्व संतती असते त्यांची उत्पत्ती, त्यांना पांढरे फुले येतात, परंतु त्याच्यापैकी जवळजवळ अर्धे लहान होते. हे सूचित करते की उंच पालकाच्या आनुवंशिक मेकअपचे चित्रण केले जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे T कॅपिटल, T स्मॉल आणि WW मोठा. आता याचं टेस्ट सिरीजमध्ये काही प्रश्नाचं आपण विश्लेषणसुद्धा घेणार आहोत. आनुवंशिक संबंधित प्रश्न आहे. मानवी संतती गर्भामध्ये मुलगा असण्याची शक्यता किती टक्के आहे? आता आपल्याला माहीत आहे पुरुषामध्ये XY गुणसूत्र असतात आणि स्त्रीमध्ये XX असतात. आणि मुलगा होणे हे पुरुषाच्या हाती असते आणि XY गुणसूत्राच्या हाती असते. XX संयोग झाला तर काय होतो आणि XYचा संयोग झाला तर काय होतो, असे बेसिक प्रश्न IBPS पॅटर्न विचारते. अगदी सोपे प्रश्न असतात, विचार करणारे प्रश्न असतात. 50% मुलगा होण्याची शक्यता आहे. एका प्रथिनाची माहिती देणाऱ्या DNAच्या विभागाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे जीन. खालीलपैकी कोणते जनुक नियंत्रित करतात? म्हणजे खालीलपैकी जनुक काय नियंत्रित करते? तर तिथे 2 ऑप्शन दिलेले, व्यक्तीचे वजन नियंत्रित करते की व्यक्तीची उंची. तर इथं 2 नंबरचा पर्याय आहे, जनुक हे व्यक्तीची उंची नियंत्रित करतात. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. चार्ल्स डार्विन आहे. असे IBPS पॅटर्न सोपे प्रश्न विचारते, पण विचार करणारे प्रश्न विचारते. प्रत्येक हिमोग्लोबिनचे रेणू O2चे जास्तीत जास्त रेणू वाहून नेऊ शकते, म्हणजे ऑक्सिजनचे रेणू किती वाहून नेऊ शकते? तर 4 हे त्याचं उत्तर आहे. माशाचे हृदय किती कक्षाचे असते? तर माशाचे हृदय हे 2 कक्षाचे असते. रक्तामध्ये सस्पेंडेड नावाचं द्रव्य माध्यम असते ज्यामध्ये पेशी असतात, त्याच्यामध्ये कोणत्या पेशी असतात? प्लाझ्मा हे त्याचं उत्तर आहे. लाल रंगाचा प्रश्न आहे, म्हणजे पर्याय चुकलेला आहे, त्याचं करेक्ट आन्सर खाली दिलेलं आहे. थोडे अन्न घ्या आणि त्यात कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोडा द्रावण टाका. जर ते व्हायलेंट झाले तर त्यात टिंब आहे. तर हा जो प्रश्न आहे संयुगासंबंधितचं जो आपलं रासायनिक संयुग आहे त्यांच्याशी संबंधित टॉपिकमधला प्रश्न आहे. जे 17 टॉपिक दिले त्याच आधारावर टेस्ट सिरीज आहे. तर याचं उत्तर आहे प्रथिने. म्हणजे अन्नामध्ये प्रथिने आहे का नाही, तर हे कशाचं मिश्रण करून आपण ओळखू शकतो, असा तो प्रश्न आहे. शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय? यकृत. ह्यानंतरचा प्रश्न बघूया. डॅशच्या पचनामध्ये पित्त महत्त्वाची भूमिका बजावते. तर याचं उत्तर काय आहे? फॅट किंवा चरबी. याच्यानंतरचा प्रश्न आहे सरासरी किडनी प्रति मिनिटे किती प्रमाणात रक्त फिल्टर करते? तर काही याच्यामध्ये 1000 मिली दिलेले असते, काहीमध्ये 1100. जसा पर्याय तसं उत्तर. 1100 मिली रक्त फिल्टर करते. खालीलपैकी कोणत्या पेशी सामान्यत विभाजित होत नाहीत परंतु विभाजित करण्यासाठी प्रेरित होऊ शकतात? म्हणजे कोणत्या पेशी येतात त्या विभाजित होऊ शकत नाही पण दुसऱ्याला विभाजन करण्यासाठी प्रेरित करतात? तर त्याचं उत्तर आहे यकृत पेशी. पेशीमध्ये DNAचे कार्य काय आहे? तर पेशीमध्ये DNAचे कार्य आनुवंशिक माहितीची साठवण करणे हे आहे. मानवी शरीरातील श्वसन संस्थेचे मुख्य कार्य काय आहे? तर वायूची देवाणघेवाण करणे हे त्याचं उत्तर आहे. आता हे गुरुत्वाकर्षण संबंधित प्रश्न आहेत. गुरुत्वीय विभव सदैव होता. म्हणजे गुरुत्वीय विभव हे कशा प्रकारचे असते? तर याचं उत्तर आहे ऋणात्मक असते. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमाच्या Gची किंमत किती आहे? तर याचं उत्तर आहे M1L3T2. याचं एक सूत्र आहे मित्रांनो,
ते जर सोडवलं तर अशी किंमत मिळते. आता आपल्याला कसं आहे, आरोग्यसेवक परीक्षा आहे, इथं आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट पर्याय विचारत असतात. जर काही 40पैकी 1-2 प्रश्न असे असतात, एखादा प्रश्न तिथं आपल्याला गणितीय क्रिया करावी लागते, किंवा आपल्याला न्यूटनचा नियम विचारतात किंवा त्याचं सूत्र विचारतात, तेवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवावं लागतं. तर तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न टॉप सिलेक्शनला सुद्धा विचारलेला आहे. एका पिंडाला पृथ्वीवरून चंद्रावर घेऊन गेले तर काय बदल होतो? आता आपण नवीन हो, पिंड म्हणजे काय आपल्याला माहीत राहत नाही. जर एका दगडाला पृथ्वीवरून दुसऱ्या म्हणजे चंद्रावर घेऊन गेले तर काय फरक पडतो, असा तो प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे, त्याचे द्रव्यमान तेच राहते पण वजन वेगळे होते. गुरुत्वाकर्षण संबंधित नंतरचा प्रश्न आहे, चंद्रावर जर विस्फोट केला तर त्याचा आवाज पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? तर कोणताच आवाज पृथ्वीवर येणार नाही. भूस्थिर उपग्रहाचा आवर्तकाल आहे. आता बघा, भूस्थिर जो उपग्रह आहे ते पृथ्वीभोवती फिरते, तर त्याला किती तास लागतं असं त्याचा अर्थ आहे. तर इथं आवर्तकाल दिलेला आहे, इथं आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर याचं उत्तर आहे 12 तास लागतात. धोके आणि आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रश्न आहे. धोके आणि आपत्ती मुख्यत्वे म्हणून वर्गीकृत आहेत, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. त्याचे 2 प्रकार पडतात. आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्या टप्प्यात आपत्कालीन योजना विकसित करणे आणि सराव करणे हे घडते? तर तयारी हे त्याचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये फक्त मी प्रश्न आणि त्याचे उत्तरच वाचून दाखवत आहे, विश्लेषण करत नाही. फक्त यासाठी की तुम्हाला पॅटर्न, IBPS पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला या 27 नंबरच्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचत जाईल. अशाच 50 टेस्ट भेटतील 300 रुपये फीमध्ये. टेस्ट सिरीजचे कमीत कमी 8 ते 10 प्रश्न परीक्षेला येतील याची मी गॅरंटी देऊ शकतो. आपत्ती व्यवस्थापन संघाचा समावेश असावा. तर आपत्ती व्यवस्थापनमध्ये कशाचा समावेश असावा? तर जागरूकता निर्माण संघ, प्रथमोपचार पथक, शोध आणि बचाव पथक, सर्व बरोबर. हे चीनचं यान आहे. तर हे चालू घडामोडी संबंधित प्रश्न आहे. अंतराळ मोहिमे संबंधित. DRDOचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचे मुख्यालय दिल्ली येथे. उपग्रह प्रेक्षकाचे कार्य टिंबटिंबच्या नियमावर आधारित असते. तर कशाचे याच्यावर आधारित असते? न्यूटनचा 3रा नियम, विरुद्धचा नियम आहे, त्याच्यावर आधारित असते. हे गुरुत्वाकर्षण संबंधित प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न अवकाश मोहिमेवर सुद्धा आधारित आहे. भारतातील खालीलपैकी कोणते जैवक्षेत्र गारो टेकड्यावर पसरलेले आहे? पर्यावरण संबंधित प्रश्न आहे. नोकरेक हे त्याचं उत्तर आहे. पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस ही विघटन प्रक्रिया आहे. पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिस दरम्यान मुक्त झालेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूचे प्रमाण आहे. तर आपल्याला त्या जी अभिक्रिया आहे त्याच्यामधलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण विचारलं, तर त्याचं उत्तर आहे 2:1. बरेच जण आपण 1:8 उत्तर करतो, हायड्रोजनचे एवढे आणू आणि ऑक्सिजनचे एवढे आणू, पण हा प्रश्न तसा नाही. हा प्रश्न रासायनिक समीकरणासंबंधित आहे. आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामधला विषय आहे. तांबे आणि ऑक्सिजनपासून CuO ची निर्मिती सूचित करते. हे सगळे प्रश्न CBSEच्या आणि NCERT हे 40पैकी 30 प्रश्न हे CBSEच्या विज्ञान बुकमधले आहेत. 10 प्रश्न हे NCERTच्या बुकमधले गुगल भाषांतरित आहेत. तांबे आणि ऑक्सिजनपासून CuO ची निर्मिती सूचित करते. तर ही कोणती अभिक्रिया आहे? ऑक्सिजीकरण अभिक्रिया आहे. एक संतुलित रासायनिक समीकरण त्यानुसार आहे. कोणाच्या नियमानुसार एक संतुलित रासायनिक समीकरण आहे? तर गाड्रोचा लॉ नियम. एखाद्या दूरच्या उंच इमारतीची पूर्ण लांबीची प्रतिमा डॅश डॅश वापरून निश्चितपणे पाहिली जाऊ शकते. आपला जो लेन्स जो टॉपिक आहे, आंतरवक्र बहिर्वक्र भिंग, त्याच्याशी संबंधित हा नवीन अभ्यासक्रमातला त्याच्यावरला हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बहिर्वक्र आरसा. प्रश्न बरोबर बघून घ्या. एखाद्या दूरच्या उंच इमारतीची पूर्ण लांबीची प्रतिमा डॅश डॅश वापरून निश्चितपणे पाहिली जाऊ शकते. तर बहिर्वक्र त्याचं उत्तर आहे. कोणत्या प्रक्रियेत द्रव स्वतःहून हलवून उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो? प्रकाश या टॉपिक संबंधित हा आपलं उष्णता या टॉपिक संबंधित हा प्रश्न आहे.
कोणत्या प्रक्रियेत द्रव स्वतः हलवून उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो? गुगल भाषांतरित प्रश्न इथं परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात. तुम्हाला प्रश्न दोनदा वाचावा लागेल. कधी कधी प्रश्न समजणार नाही, त्यावेळेस पर्याय बघावा लागेल. पर्याय बघून तुम्हाला समजून जाईल की हा प्रश्न कसा आहे. पर्यायावरून उत्तरापर्यंत कधी कधी जावं लागते. तर याचं उत्तर आहे, याचं उत्तर दिलेलं नाही. तर हे होते मित्रांनो याचं उत्तर जे आहे याचं उत्तर आहे प्रारण. तर हे असे 40 प्रश्न होते. असे तुम्हाला 50 टेस्ट भेटलेला. एका टेस्टमध्ये 40 प्रश्न, 4×5 = 2000 प्रश्नाचा तुम्हाला CBSE आणि NCERT मधून गुगल भाषांतरित प्रश्नाचा सराव होईल. त्याची तुम्हाला PDF सुद्धा मिळेल. कोणाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर करून घ्या, कारण 50 ते 60 दिवसामध्ये परीक्षा होऊ शकते. आपल्याला वाटते परीक्षेची तारीख कधी येते, परीक्षा कधी होते, पण तुम्हाला IBPS पॅटर्न माहीत असायला पाहिजेत, कारण विज्ञान आणि इंग्रजी व्याकरणावर तुमचं मेरिट अवलंबून असणार आहे. विज्ञान हा झटके देणारा विषय आहे. आपल्याला वाटते की 10वीचा अभ्यासक्रम दिला म्हणजे 10वीच्या पुस्तकातलेच प्रश्न असतात, पण तुम्हाला तुम्ही पुस्तक वाचन केलेले असते, पण तुम्हाला प्रश्नाचा सराव झालेला महत्त्वाचा आहे, कारण ऑनलाईन परीक्षा आहे, ऑनलाईन सराव झालाच पाहिजेत. तर ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज हवी असेल ते संपर्क करा. जुन्या विद्यार्थ्यांना, जे आपले जुने विद्यार्थी आहेत, पशुधन पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमधले, आणि त्याचबरोबर जे आपलं हे आहे ग्रामसेवकची टेस्ट सिरीज चालू आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 50 रुपये सूट राहील. त्या विद्यार्थ्यांना 250मध्ये टेस्ट भेटून जाईल. म्हणजे थोडक्यात 239 रुपयाचं जे जिओचं रिचार्ज असते त्या रिचार्जमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जातील. तोटा होणार नाही याची गॅरंटी देऊ शकतो. ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज जॉईन केली ते संपर्क करू. निकाल, रिस्पॉन्स शीट, गुणवत्ता याची PDF सुद्धा मिळून जाईल. IBPS पॅटर्ननुसार गुगल भाषांतरित प्रश्नाचा सराव, टोटल 50 टेस्ट सिरीजचे काही प्रश्न परीक्षेला ते कमी फीमध्ये जास्त टेस्ट. एक टेस्ट तुम्ही किती वेळा सोडवू शकता. CBSE NCERT आणि काही वेळ प्रसंगी आपल्या राज्याच्या स्टेट पुस्तकामधून प्रश्न दिलेले असतात, म्हणजे जेणेकरून काही जरी त्यांनी विचारलं तर या 3 पुस्तकाच्या या लेवलच्या बाहेरचं विचारत नाही. त्याच्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजचे प्रश्न परीक्षेला येतील याची आपण गॅरंटी देऊ शकतो. शेवटच्या 5 टेस्ट 200 मार्काच्या असतील. तुमच्या वेळेनुसार तुम्ही एका दिवशी सर्व टेस्ट सोडवा, PDF काढा, रिव्हिजन मारा, किंवा एका दिवशी एक टेस्ट सोडा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, कोणतेही ॲप डाउनलोड करण्याचं काम नाही. टेस्ट मोबाईलवर, लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही सोडवू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कोणाला टेस्ट सिरीज जर हवी असेल तर संपर्क करा. 94 23 37 65 61. ठीक आहे, धन्यवाद.